नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण NHच्या या फर्स्ट लेक्चरमध्ये RLCचं सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन्स बघितलेले होते. ओके, त्यामध्ये आपण हे सुद्धा बघितलेले होते की दोन रेजिस्टर्स अशा प्रकारे दोन रेजिस्टन्स R1 आणि R2 पॅरलली कनेक्टेड आहेत आणि आपल्याला RAB म्हणजेच इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. तर बाय मेथड आपण कसा फाइंड आउट करणार आहोत? 1 डिवाइडेड बाय RAB which is nothing but 1 divided by R1 plus 1 divided by R2. ओके, बट यांना जर आपण थोडं सिम्प्लिफाय केल्यानंतर जे फायनलाइज आन्सर मिळणार आहे तेच डायरेक्टली आपण लक्षात ठेवणार आहोत. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे. R2 हा मल्टिप्लाइड होणार आहे 1 ला म्हणजेच R2 प्लस R1 हा मल्टिप्लाइड होणार आहे 1 ला म्हणजेच R1. तर न्यूमरेटरला आपल्याला R2 प्लस R1 असं मिळते. डिनॉमिनेटर्सला R1 आणि R2 यांचे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर R1 आणि R2 अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू मिळते. आपल्याला काढायचं काय होतं? RAB काढायचं होतं. 1 अपॉन RAB काढायचं होतं का? नाही. म्हणून मग आपण 1 अपॉन RAB साठी लक्षात ठेवणार नाहीये. तर इथून जर तुम्ही RAB जर फाइंड आउट करायचं ठरवलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? इथे तुम्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटर्सला करावं लागणार आणि डिनॉमिनेटर्स न्यूमरेटरला करावं लागणार आहे. ओके, म्हणजेच RAB आपल्याला कसा फाइंड आउट होईल? तर R1 आणि R2 यांचं मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर्सला त्या दोघांची ऍडिशन करायची असतं. तर आता हा फॉर्म्युला नेहमीसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय समजते की जे दोन रेजिस्टन्स पॅरलल कनेक्टेड असतात त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं डिवाइडेड बाय दोघांचं ऍडिशन करायची डिनॉमिनेटर्सला. ओके, जसं आपलं रेजिस्टरसाठी आहे सेम थिंग्स हा तुम्ही फॉर्म्युला दोन इंडक्टर ज्याला आपण L असं म्हणतोय, ओके, L1 आणि L2 यांना सुद्धा आपण यूज करू शकणार आहे. म्हणजे इथे आपल्याला LAB जर फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर या केसमध्ये तुम्ही कसं फाइंड आउट करणार? तर L1 आणि L2 यांचं मल्टिप्लिकेशन करणार डिवाइडेड बाय L1 प्लस L2. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स डायरेक्टली या फॉर्म्युल्यावरून मिळणार. बट कपॅसिटरच्या फॉर्म मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की कपॅसिटरचं थोडं अपोजिट केस आहे. ओके, म्हणजेच कसं की दोन कपॅसिटर अशा प्रकारे A आणि B च्या टर्मिनलच्या अक्रॉस मध्ये कपॅसिटर C1 आणि कपॅसिटर C2 कनेक्टेड आहेत. तर इथे तुम्हाला CAB जर फाइंड आउट करायचं असेल तर इथे डायरेक्टली जसं आपण रेजिस्टर सिरीज मध्ये डायरेक्ट ऍड करतो तसं इथे कपॅसिटर हा तुम्हाला ऍड करायचा आहे. ओके, आणि जर कपॅसिटर C1 आणि C2 अशा प्रकारे बॅक टू बॅक जर कनेक्टेड जर असतील या केसमध्ये तुम्हाला पॅरलल कॉम्बिनेशन त्यांचं करायचं. पण पॅरलल कॉम्बिनेशन करायचं आहे म्हणजेच काय करणार आहे? तर C1 आणि C2 यांचं तुम्ही काय करणार? न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन करणार. ओके, C1 C2 आणि डिनॉमिनेटर्सला C1 आणि C2 यांची तुम्ही काय करणार आहात? ऍडिशन करणार आहात. तर हे सगळं काही आपण बघितलेलं आहे. ओके, या व्यतिरिक्त मला हे सांगायचं आहे की बघा दोन रेजिस्टर अशा प्रकारे पॅरलल कनेक्टेड आहेत आणि दोन्ही रेजिस्टरची व्हॅल्यू जर सेम आहे जसं की बघा 2 ओहम अक्रॉस द A and B टर्मिनल्स आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच काय होणार आहे? तर R1 R2 या दोघांचे मल्टिप्लिकेशन डिवाइडेड बाय R1 प्लस R2. या फॉर्म्युल्यानुसार बघा, ओके, कोणतं पण R1 आणि कोणतं पण R2 तुम्ही अजून करू शकता कारण की दोघांची व्हॅल्यू ही सेमच आहे. सो 2 into 2 डिवाइडेड बाय 2 प्लस 2 किती होणार आहे बघा बरं? 2 into 2 4 आणि 2 plus 2 4. ओके, म्हणजे आपल्याला जे आन्सर मिळते आहे ते 1 ओहम मिळते. आता 1 ओहम आणि इथे तुम्ही बघू शकता की दोन्ही रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर सेम असेल तर त्या व्हॅल्यूच्या हाफ हा तुमचा पॅरलल रेजिस्टन्स असतो. म्हणजेच काय? तर मला आता हे सांगायचं आहे की इथून समोर MCQ मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे दोन इंडक्टर दिलेले आहेत. पहिला इंडक्टर आहे फॉर्म्युल्यानुसार बघा 6 into 6 डिवाइडेड बाय 6 प्लस 6 इथे होणार आहेत. तर 6 into 6 36 divided by 6 plus 6 is the 12. So answer is the 3. ओके, तर अशा प्रकारे जर सेम व्हॅल्यूचे रेजिस्टर इंडक्टर जर पॅरलल कनेक्टेड असतील
तर त्यांचा हाफ करायचा आहे, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच मग आपण कॅपॅसिटर बद्दल काय सांगू शकतो, तर दोन कॅपॅसिटर बॅक टू बॅक अशा प्रकारे सिरीज कनेक्शन्स मध्ये असणार आहात. म्हणजे सपोज हा आहे फॅरेड, ओके, इथे माझं चुकून मी फॅरेड बोललेलं आहे. इंडक्टरचं जे युनिट असतं ते हेनरी मध्ये असतं, ओके, ते एक लक्षात घ्यायचं आहे. 4 फॅरेड हा C1 कॅपॅसिटर आहे आणि दुसरा सुद्धा कॅपॅसिटर हा 4 फॅरेड आहे. तर इथे तुमचा हा CAB जो मिळणार आहे तो डायरेक्टली तुम्हाला 2 फॅरेड ही डायरेक्टली आन्सर आपल्याला इथे मिळायला हवं. ओके, चला काही MCQ थोडे डिस्कस करू. A हा टर्मिनल आहे, हा B टर्मिनल आहे आणि तुम्हाला RAB फाइंड आउट करायला सांगितलेलं. बऱ्यापैकी सिंपल न्यूमरिकल्स मी इथे घेतलेला आहे हा फर्स्ट. ओके, इथे आपण बघू शकतात की 5 ओहमचा रेजिस्टर, त्यानंतर इथे या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन आता पुन्हा मल्टिप्लिकेशन करण्याची गरज आहे का, ऍडिशन करण्याची गरज आहे का, दोघांची व्हॅल्यू सेम आहे. किती आहे, 2 आहे, 2 ओहम आहे. सो 2 ओहमच्या हाफ जर केलं तर किती होणार, 2 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती, 1 ओहम. ओके, म्हणजेच या सर्किटरीमध्ये आपल्याला अशा प्रकारे हा फर्स्ट रेजिस्टर इथे हा 5 ओहमचा कनेक्टेड आहे. ओके, त्यानंतर सेकंड रेजिस्टर इथे 2 आणि 2 पॅरलल कॉम्बिनेशन्स आपण परफॉर्म करून त्याला 1 ओहमचं कन्सिडर करू शकतोय. आणि त्यानंतर 4 आणि त्यानंतर 6. तर अशा प्रकारचं आपल्याला इथे हे सर्किटरी दिसते. ओके, आता हे सगळे जे रेजिस्टर तुम्हाला दिसत आहेत ते सगळे कसे आहेत, पॅरलल कनेक्टेड आहेत. बऱ्याचशा मुलांचा मला हा प्रश्न असतो की सर पॅरलल कनेक्शन कसं आहे, कसं ओळखायचं. तर करंट जेव्हा सेम करंट फ्लो होतो प्रत्येक रेजिस्टर म्हणून, तेव्हा ते सगळे एलिमेंट्स किंवा ते रेजिस्टर हे एकमेकाला सिरीज असतात. आणि करंट जेव्हा डिवाइड होतो तर त्या सर्किटला आपण पॅरलल सर्किट म्हणतो. तर बघा, इथून जर सपोज मी एखादा 1 एम्पियर करंट जर फ्लो केला तर 5 म्हणून सुद्धा 1 एम्पियर करंट फ्लो होतोय, 1 ओहम म्हणून सुद्धा 1 एम्पियर करंट फ्लो होतोय, तसंच 4 ओहम म्हणून सुद्धा 1 एम्पियर करंट फ्लो होतोय. तर अशा प्रकारे आपण हे डिटेक्ट करू शकतो की तुमचं सर्किट हे सिरीज कनेक्टेड आहे की पॅरलल कनेक्टेड आहे. तर या सगळ्यांची आता फक्त ऍडिशन होणार आहे. तर RAB इज नथिंग बट 10 प्लस 6, दॅट इज नथिंग बट द 16 ओहम. ओके, तर अशा प्रकारे 16 ओहमचं जे की ऑप्शन असेल ते तुम्हाला अशा प्रकारे टिक करावं लागेल. करेक्ट ऑप्शन ते असणार आहे. बघा, इथे कॅपॅसिटर्स आपल्याला दिसत आहेत. ओके, आता या कॅपॅसिटर्स मध्ये आपल्याला A पोर्शन दिलेला आहे आणि B पोर्शन दिलेला आहे आणि ही कॅपॅसिटरचा क्वेश्चन आहे. कॅपॅसिटर्स मध्ये सिरीज मध्ये जे बॅक टू बॅक कनेक्टेड आहे तेव्हा आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशन. तर इथे तुम्ही बघू शकता की हे जे दोन 3 ओहमचे 3 मायक्रोफॅरेडचे जे दोन कॅपॅसिटर आहेत ते सिरीज कनेक्टेड आहे. तर 3 आणि 3 दोन्हीही सेम व्हॅल्यू आहे. ओके, त्याच्यामुळे त्यांचा हाफ आपण करूया. तर डायरेक्टली आपल्याला काय मिळणार आहे, तर या दोघांचं कॉम्बिनेशन करून तो 1.5 आपल्याला मिळणार आहे. कारण की 3च्या हाफ जर केलं तर 1.5 मायक्रोफॅरेड आपल्याला तिथे मिळणार आहे. म्हणजे या दोन, जो इथे हा A पोर्शन आहे, इथे हा पहिला तुमचा 2 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर आहे. ओके, आणि इथे हा तुमचा 4 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर आहे. याच्या अक्रॉस मध्ये जे 3 आणि 3 दिसत आहेत त्यांचा आता एकच कॅपॅसिटर होणार दोघांचं मिळून, त्याला तर आपण कॉम्बिनेशन म्हणतोय आणि त्याची व्हॅल्यू किती होणार आहे, 1.5 मायक्रोफॅरेड. ओके, आणि हा तुमचा ॲज युजुअल जो असेल तो 4 मायक्रोफॅरेड, ही सुद्धा व्हॅल्यू 2 मायक्रोफॅरेड. ओके, इथून समोर तुम्हाला जो कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे तो आहे तुमचा पुन्हा 5 मायक्रोफॅरेड. ओके, आणि हा आहे तुमचा B टर्मिनल. ओके, आणि या सगळ्यांच्या अक्रॉस मध्ये पॅरलली कनेक्टेड हा आहे पूर्ण मायक्रोफॅरेड. ओके, अशा प्रकारे हे सर्किट आपल्याला इथे. आता इथे आपण हे बघू शकतो की 1.5 मायक्रोफॅरेड आणि 4 मायक्रोफॅरेड हे एकामेकाला पॅरलल आहे. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कॅपॅसिटरचे ऍडिशन होतं. ओके, त्याच्यामुळे या दोघांच्या नंतरचं सर्किट कसं येणार, 2 मायक्रोफॅरेड या दोघांचा कॉम्बिनेशन होऊन आपल्याला एक सिंगल कॅपॅसिटर इथे मिळणार. ओके, 5 मायक्रोफॅरेड इथे ऍड राहणार आणि हा तुमचा B टर्मिनल असणार आहे. ओके, आणि त्यानंतर हा तुमचा 2 मायक्रोफॅरेड हा अशा प्रकारे इथे कनेक्टेड आहे. सो हा 2 मायक्रोफॅरेड हा तुमचा फर्स्ट वाला जो 2 मायक्रोफॅरेड आहे. ओके, यांच्या दोघांचं कॉम्बिनेशन करून हा आपल्याला एक सिंगल भेटणार आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय होणार आहे,
पॅरलल असल्या तर दोघांची फक्त ऍडिशन करायची आहे. 4 आणि 1.5 यांची ऍडिशन केल्यानंतर इथे आपल्याला हा लास्ट वाला जो आहे तो तर ऑलरेडी 5 मायक्रोफॅरेड. आता इथे तुम्ही बघू शकतात की हे जे दोन कॅपॅसिटर्स आहेत ते पुन्हा सिरीज कॉम्बिनेशन्स मध्ये आलेले आहेत, म्हणजेच त्या दोघांचं सिरीज कॉम्बिनेशन आपल्याला करावं लागणार आहे. तर त्या दोघांचं सिरीज कॉम्बिनेशन म्हणजेच काय, दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय येणार आहे, 2 इंटू 5.5 मायक्रोफॅरेड डिवायडेड बाय 5.5 मायक्रोफॅरेड. ओके, तर हे तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर 5.5 इंटू 2 म्हणजेच 11 होणार आहे, आणि 5.5 प्लस 2 जर आहे तर तो तुमचं 7.5 होणार आहे. आणि याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं पॉइंटर मध्ये तर हा तुम्हाला 1.466 मायक्रोफॅरेड अशा प्रकारे तुम्हाला आन्सर मिळेल. ओके, म्हणजेच याच्या नंतरची जी सर्किटरी आपल्याला दिसणार ती अशी मिळणार की हे जे दोन आहेत त्या दोघांचं कॉम्बिनेशन्स मिळून हा एकच कॅपॅसिटर तयार होणार, आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे 1.466 मायक्रोफॅरेड अशा प्रकारे. त्यानंतर समोरचा जो तुमचा आहे 5 मायक्रोफॅरेड, तो ॲज युजल हा तुमचा 5 मायक्रोफॅरेड इथे असा राहणार आहे. हा टर्मिनल तुमचा बी असणार आहे, हा टर्मिनल तुमचा ए टर्मिनल असणार आहे. आणि आता इथे तुम्हाला बघायला मिळेल की बऱ्यापैकी सर्किट आता हे इझी झालेलं आहे. 1.466 मायक्रोफॅरेड आणि 2 मायक्रोफॅरेड पॅरलल आहेत, म्हणजे दोघांचे फक्त ऍडिशन होणार आहेत. ओके, तर इथे हा एक फक्त एक कॅपॅसिटर राहणार आणि लास्ट वाला 5 मायक्रोफॅरेड ऍज राहणार. या दोघांचे ऍडिशन म्हणजेच किती, 3 मायक्रोफॅरेड इथे असणार आहे. हा टर्मिनल तुमचा बी असणार आहे, हा टर्मिनल तुमचा ए असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आता या दोघांचं तुम्हाला फक्त एक पॅरलल कॉम्बिनेशन्स करायचं आहे. ओके, तर यांचं पॅरलल कॉम्बिनेशन्स म्हणजेच आपल्याला फायनलाइज आन्सर मिळणार आहे. जे फायनलाइज आन्सर CAB इज नथिंग बट 3.466 इंटू 5 मायक्रोफॅरेड डिवाइडेड बाय 3.466 प्लस 5. ओके, तर यांना तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर मिळणार 2.047, आणि जे युनिट आहे ते आपण चेंज केलेलंच नाही, सो ऑब्विसली इट्स अ मायक्रोफॅरेड. ओके, म्हणजेच यांचं आपण जे रिडक्शन करतोय सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन करून, तर इथे हा ए टर्मिनल राहणार आहे, हा बी टर्मिनल इथे ॲज युजल राहणार आहे. फक्त आतमधलं सर्किटरी जे नंबर ऑफ कॅपॅसिटर होते ते अशा प्रकारे एक कनेक्ट न करता तिथे जर तुम्ही एक स्पेशल डिझाईन करून 2.047 चा मायक्रोफॅरेड लावला तरी सुद्धा ऍप्लिकेशन तिथे रन होणार आहे. ओके, सो दिस इज द आन्सर. सो राईट, जे काही ऑप्शन मध्ये राईट आन्सर असेल तिथे मी इंडक्टर बद्दल आहे, तर इथे इंडक्टरला तुम्ही इथे बघू शकता हे 3 इंडक्टर आहेत. ओके, जे की ए आणि बी च्या अक्रॉस मध्ये आपल्याला दिसत आहेत. ओके, तर LAB किती निघतोय, LAB बघा इथे हा ए पोर्शन दाखवला आहे, इथे बी पोर्शन दाखवलेला आहे. ओके, तर अशा प्रकारचे 3 जर एलिमेंट्स पॅरलल मध्ये कनेक्टेड असतील आणि आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशन करायचं आणि त्यातही ते जर सेम व्हॅल्यूज जर असतील तर बऱ्यापैकी इझी होऊन जातं. ओके, बघा. ओके, तर पहिले दोन कोणतेही दोन यांचं जर पॅरलल कॉम्बिनेशन केलं तर 4 आणि 4, तर यांचा हाफ म्हणजेच 2 हेनरी आपल्याला मिळणार आहेत. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळते आहे, तर हा 4 वरचा जो फर्स्ट इंडक्टर आहे तो ॲज युजल राहणार, आणि खालच्या दोन इंडक्टरचं पॅरलल कॉम्बिनेशन होऊन त्यांचा आपल्याला 2 हेनरी अशा प्रकारे इथे इंडक्टन्स मिळणार. आता या दोघांचं आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशन करायचं आहे, म्हणजेच काय करावं लागणार आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन्स आणि खाली या दोघांचे ऍडिशन्स म्हणजे डिनोमिनेटरला ऍडिशन. सो 8 डिवायडेड बाय 6 म्हणजे याला तुम्ही 4 डिवायडेड बाय 3 असं सुद्धा लिहू शकतात, आणि 4 डिवायडेड बाय 3 इज नथिंग बट द 1.33 हेनरी. तर इथे आपल्याला 1.33 हेनरी मिळते. इथे इंडक्टरचे सरळ सरळ ऍडिशन करायची आहे, म्हणजेच हा तुमचा किती होणार आहे, हा तुमचा 5 हेनरी होणार आहे, आणि 5 हेनरीला पुन्हा 5 हेनरी पॅरलल आहे, म्हणजेच हे जे कॉम्बिनेशन आहे बी आणि सी मधलं. ओके, म्हणजेच इथे आपण LBC असं जर फाइंड आउट करायचं सांगितलं तर 5 हेनरी इज पॅरलल विथ द 5 हेनरी. ओके, तर आपल्याला जे आन्सर मिळते ते 2.5 हेनरी असं आपण डायरेक्ट दोन्ही आन्सर इथे लिहितोय. म्हणजे आपल्याला हे जे सर्किटरी इथे दिसतंय सर्किटरी मध्ये काय दिसणार आहे की हा तुमचा पहिला इंडक्टर
त्यानंतर AB आपण जो मिनिमाइज केला तो किती मिळाला आपल्याला 1.33 हेनरी सेकंड वाला इंडक्टर. ओके, आणि या ठिकाणी आपण जो यांचं मिनिमायझेशन केलेलं आहे 5 आणि 5 यांचं पॅरलल, 5 आणि 5 यांचं पॅरलल केल्यानंतर हा तुम्हाला 2.5 1.3 आणि हा इक्वल अगोदरचा 5 हेनरी आहेच. आणि बॉटम साइडला एक्स आणि वाय असे टर्मिनलचे नाव दिलेले आहेत आणि बॉटम साइडला 6 हेनरीचा इंडक्टन्स पुन्हा कनेक्टेड आहे. म्हणजे इथे जर आपल्याला टोटल इंडक्टन्स अक्रॉस द एक्स वाय जर फाइंड आउट करायला सांगितलं तर तुम्हाला तर फक्त सगळे सिरीज मध्ये कनेक्टेड आहे, या सगळ्यांची तुम्हाला फक्त ऍडिशन करावी लागणार आहे. तर सगळ्यांची ऍडिशन करायची आहे आणि या सगळ्यांची ऍडिशन करून तुम्हाला ती मिळते आहे 14.833 हेनरी. ओके, अशा प्रकारे हे तुम्हाला एक तोंडी आन्सर तिथे काढता येईल. जे ऑप्शन करेक्ट असेल ते क्लिक करून इथे सांगण्यात आलेलं आहे की डिटरमाइन द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स सीन फ्रॉम द सोर्स. सोर्स जो दिसतोय या सोर्सला ओपन करायचा असतो. एक लक्षात ठेवायचं आहे नेटवर्क अनालिसिस मध्ये व्होल्टेज सोर्स जर असेल आणि त्याला जर आपल्याला एलिमिनेट करायचा असेल तर तो नेहमी, हा जो एक टर्मिनल आहे याला एक तुम्ही नाव देऊ शकतात, याला तुम्ही ए नाव द्या. ओके, आणि हा जो टर्मिनल्स आहेत याला तुम्ही बी नाव द्या. म्हणजेच हा इथे तुमचा हा सोर्स कनेक्टेड आहे आणि इथे हा तुमचा पहिला कॅपॅसिटर कनेक्टेड आहे. त्यानंतर इथे हा 15 चा कॅपॅसिटर आहे, त्यानंतर इथे हा तुमचा 10 चा कॅपॅसिटर आहे. अशा प्रकारे हे सर्किट आहे. ओके, आणि इथे हा तुमचा 5 आणि हा 10. तर हा टर्मिनल ए कन्सिडर करा आणि हा टर्मिनल बी कन्सिडर करा. तर तुम्हाला इथे सी इक्विव्हॅलंट म्हणजेच कॅपॅसिटन्स इक्विव्हॅलंट अक्रॉस द टर्मिनल ए बी फाइंड आउट करायचं आहे. तर इथे तुम्हाला थोडं जर तुम्ही केअरफुली जर बघितलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे 5 आणि 5 हे दोन कॅपॅसिटर्स पॅरलल कनेक्टेड आहे. आता हे पॅरलल कनेक्टेड जर असतील तर हा ए टर्मिनल, हा 10 फॅरेड, त्यानंतर 15 फॅरेड. ओके, हा बी, तर इथे 5 फॅरेड, हा सुद्धा 5 फॅरेड. तर हा जो पोर्शन आहे या पोर्शन्स मध्ये हे तुमचे 3 कॅपॅसिटन्स एकामेकांना पॅरलल आहेत आणि पॅरलल कॉम्बिनेशन्स मध्ये कॅपॅसिटन्सचे डायरेक्टली आपल्याला ऍडिशन करायचे असतात. तर 5 प्लस 5 10 प्लस 10 इज नथिंग बट 20. ओके, म्हणजेच हे सर्किटरी तुम्हाला कसं मिळते आहे तर हा 10 फॅरेड 15 फॅरेड आणि या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून इथे फक्त आणि फक्त एकच कॅपॅसिटन्स इथे येणार आणि तो होणार 20 फॅरेडचा. ओके, सो 10 15 आणि 20. आता बघा 3 कॅपॅसिटन्स आहेत आणि ते सिरीज मध्ये आहेत. त्याच्यामुळे इथे आपल्याला जो CAB फाइंड आउट करायचा आहे तो CAB कसा फाइंड आउट करणार तर कोणतेही दोन अगोदर त्यांचं पॅरलल कॉम्बिनेशन तुम्ही करून घेऊ शकतात. ओके, जसं की 10 पॅरलल कॉम्बिनेशन्स विथ 15 आणि याचं जे काही आन्सर येईल त्याला पॅरलल कॉम्बिनेशन्स करून तुम्ही 20 करू शकता. किंवा आपण कॅल्सी मध्ये जर यूज करत असणार आहोत तर आपण या इक्वेशनने सुद्धा जाऊ शकतो. 1/CAB which is nothing but 1 divided by 10 plus 1 divided by 15 plus 1 divided by 20. ओके, आणि जे काही आन्सर येईल त्यांचा रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला CAB फाइंड आउट होईल, जो की तुमचा 4.629 फॅरेड इतका यायला पाहिजे. ओके, कारण की कॅल्सी वाला असणार आहे तुम्हाला, त्यामुळे कॅल्सी तुम्ही तिथे यूज करू. बघा इथे सुद्धा हा एक इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. पॅरलल ब्रांचेस अगोदर सॉल्व्ह करायचे असतात. पॅरलल ब्रांचेस मध्ये आपल्याला इथे सरळ सरळ दिसते आहेत की हा 10 आणि हा 10 हे एकामेकाला पॅरलल आहे. ओके, त्यानंतर इथे बॉटम साइडला सुद्धा हे 10 आणि 10 हे आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशन्स मध्ये दिसत आहेत आणि दोन्ही व्हॅल्यू जर सेम असेल तर आपण बघितलेलं आहे की त्यांचं डायरेक्टली आपण हाफ करू शकतो. तर इथे मी 10 आणि 10 अप्पर जे दोन रेजिस्टर आहेत त्यांचं पॅरलल कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला 5 ओहम मिळणार आहे. ओके, बॉटम साइडला
तुमचे जे दोन रेजिस्टन्स आहेत त्यांचं पॅरलल कॉम्बिनेशन केल्यानंतर त्यांचा सुद्धा आपल्याला 5 ओहमचा असा मिळणार आहे. बाकी जे काही सर्किटरी आहे ते सर्किटरी तुमचा ॲज युजल काय राहणार आहे, ॲज युजल राहणार आहे. ओके, तर ते सर्किटरी आपण इथे ॲज युजल ड्रॉ करतो आहे, जसा की हा 5 ओहमचा रेजिस्टर. ओके, इथे हा तुमचा 7.5 ओहमचा. आता या सर्किटरी म्हणून ज्या प्रकारे ट्रान्सफर होऊ शकतं, तर बघा हा पॉइंट आणि हा पॉइंट जर तुम्ही केअरफुली बघितला तर एकच आहे. त्याच्यामुळे तुम्ही या 5 ओहम रेजिस्टन्सला जर केअरफुली बघितलं तर हे दोन जे रेजिस्टन्स आहेत हे एकमेकाला पॅरलल आहेत. ओके, त्याच्यामुळे त्यांचं पॅरलल कॉम्बिनेशन केले तर त्यांचं हाफ करता येईल आणि 5चा हाफ म्हणजेच 2.5 आपल्याला तिथे करता येईल. म्हणजेच इथे 2.5 जे रिमेनिंग सर्किटरी आहे 7.5 हा तुमचा अशा प्रकारे इथे आता होल सर्किटरीच्या अक्रॉस म्हणजेच पॅरलल कॉम्बिनेशनला आपल्याला इथे दिसते. ओके, मग आता इथे आपल्याला काय करता येईल बघा बरं. तर इथे हे दोन जे रेजिस्टर्स आहेत हे आता सिरीजमध्ये दिसत आहे. ओके, त्याच्यामुळे या दोन रेजिस्टरचं सिरीज कॉम्बिनेशन आपण इथे करून घेऊया. आपलं सर्किटरी आता बऱ्यापैकी इझी झालेलं आहे. ओके, हा तुमचा 7.5 होणार आहे आणि इथे सुद्धा या दोघांचं ॲडिशन केल्यानंतर हा सुद्धा रेजिस्टर 7.5 होणार आहे. ओके, आता 7.5 हे दोन पॅरलल कॉम्बिनेशन्स आहेत. म्हणजेच तुम्ही काय करणार आहात तर 7.5 न्यूमरेटरला मल्टिप्लाइड बाय 7.5 डिवायडेड बाय RAB आपण इथे फाइंड आउट करतोय डायरेक्टली. ओके, 7.5 प्लस 7.5. ओके, तर इथे डिनोमिनेटरला 15 येणार. ओके, 7.5 इंटू 7.5 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी की व्हॅल्यू इथे आपल्याला मिळणार आहे. ओके, तर व्हॅल्यूचं कॉम्बिनेशन केल्यानंतर डायरेक्टली आपण फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. 3.75 अशा प्रकारचा आन्सर इथे आपल्याला या ओहममध्ये मिळणार आहे. ओके, तर 3.5 बाय विथ द हेल्प ऑफ कॅल्सी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, तर अशा प्रकारे हा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कन्सेप्ट आपण सॉल्व्ह करू शकतो रेजिस्टरमध्ये, इंडक्टरमध्ये आणि कॅपॅसिटरमध्ये. ओके, सो इक्विव्हॅलेंट सर्किट सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन्सवर तुम्हाला कंपल्सरी एक किंवा दोन MCQ तुम्हाला बघायला मिळते. ओके, आणि सिंपल MCQ. ओके, तर हा तुम्हाला ॲज अ असाइनमेंट म्हणून, ॲज अ होमवर्क म्हणून हा एक MCQ मी इथे तुम्हाला देतोय. त्या MCQ सॉल्व्ह करून बघा. या MCQचं फायनलाइज आन्सर जे येणार आहे तर ते आन्सर इथे मी देतोय. R इक्विव्हॅलेंट जो फाइंड आउट होतोय अक्रॉस द टर्मिनल AB, ज्याला RAB सुद्धा तुम्ही म्हणू शकता, तर तो फायनलाइज येतोय 33.34 ohm. So this is the answer for this homework question. ट्राय करून बघा, सॉल्व्ह करून बघा, नक्की तुम्हाला